आदरणीय गुरुजन आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार। माझे पूर्ण नाव कीर्ती रामलाल हलामी। मी इयत्ता 9व्या वर्गामध्ये शिकते। माझे शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पालनपुर जमी। आज मी तुमच्या समोर स्वातंत्र्य दिनाविषयी बोलणार आहे। दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है। आज आपण भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस साजरा करीत आहोत। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहोत। अनेक वर्षाचा संघर्ष, त्याग व दृढ संकल्पनातून आपल्या पूर्वजांनी, त्या क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे। आज आपला तिरंगा ध्वज जेव्हा हवेत डौलाने फडकू लागतो, त्यावेळी त्या क्षणी त्या देशभक्त आणि क्रांतिकारकांची आठवण करून देते, जे प्रसंगी प्राणाचा त्याग करून सुद्धा आपल्या देशासाठी लढले होते, ज्यांनी आयुष्यभर स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते, अनेक स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या जीवनाची आहुती दिली होती। आज मला भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अशा कितीतरी क्रांतिकारकांचे वीरमरण आठवते आहे। मित्र हो, विविधतेतील एकता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आहे। सर्व धर्म, जाती आणि पंथांचे लोक या स्वातंत्र्याची ही फळे चाखत आहेत, परंतु हे स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी, त्या क्रांतिकारकांनी संपूर्ण राष्ट्रासाठी मिळविले होते, कुठल्या धर्म पंथांसाठी नाही। म्हणून हे स्वातंत्र्य पुढे घेऊन जाताना आपण एक राष्ट्र म्हणून सद्भावना, एकता आणि एकमेकांच्या प्रति आदर ही तत्वे स्वीकारायलाच हवी। आजचा स्वातंत्र्य दिवस हा तो दिवस आहे जो आपल्याला येणाऱ्या स्वातंत्र्यासोबत जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देतो। शेवटी एवढे एक जबाबदार नागरिक म्हणून या महान राष्ट्राला महानतेच्या शिखरावर नेऊयात, आपल्या कृतीतून आपली मूल्ये विश्वासासमोर ठेवूयात। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोड्या निधड्या छातीवर, म्हणून आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने या मातीवर। धन्यवाद।